नमस्कार मंडळी, तर बघूया भरलेली वांगी। तर इथे काही शेंगदाण्याचं कूट घेतलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे घेतले, सगळ्या प्रकारचे मसाले ॲड केले, थोडं तेल टाकून परत एकदा मिक्स करून घेतलं आणि असं मिश्रण घेऊन वांग्याच्या कापामध्ये भरायचं आहे। अशा पद्धतीने वांगी भरलेली करायची आहे आणि नंतर ते सगळं जे थोडं उरलेलं आहे ते तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि फ्राय करताना लक्षात ठेवायचं, शेंगदाणा असल्यामुळे खाली चिकटतं, पण चिकटू दे, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही। पाणी सुटल्यानंतर ते सगळं काही निघून जातं। नंतर सगळ्या प्रकारचे मसाले ॲड केले, टोमॅटो ॲड केला आणि छान अशी करी टाईप करून घेतलं, थोडं रबरबीत असं मस्त वांग मसाला करून घेतला आणि छान त्याला पाणी सुटलं। पाणी सुटल्यानंतर आपली अशी भरलेली वांगी त्याच्यामध्ये टाकायची आणि वांगी आधी थोडी फ्राय करून घेतली तर मस्तच एकदमच छान लगेचच शिजतात। नंतर थोडं पाणी टाकलं, आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचं। मस्त बघा कलर ब्राऊन आला म्हणजे शिजलेलं आहे वांग आणि नंतर दुसऱ्या साईडून पण शिजून घ्यायचं आणि मस्त प्रकारे असे काकडी, मस्त असं वांग्याचं भरीत आणि चपाती आणि सोबती